विचार विश्वाचे जे काही कवर्से आपण आता बघतो, मला एकदम असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये वेळ आताशी एकदम खूप कमी राहिलाय काय, कारण आपण जिथून सुरुवात केलेली होती त्या सुरुवातीलाच मी असं म्हटलं होतं की संपूर्ण चोखोबा रायांचं जे कुटुंब आहे ते एकसंध आहे. म्हणजे त्यांचं विचार विश्व जे आहे त्या विचार विश्वामध्ये सलगता आहे. संख्येने चोखोबा रायांचे अभंग जास्ती आहेत, पण त्यांच्या धर्मपत्नी असणाऱ्या सोयराबाई, आता स्पीकर तर ऑन करून घ्या ना, त्या भगिनी असणाऱ्या निर्मळा, चोखोबा रायांचे चिरंजीव असणारे कर्ममेळा, यांचं संपूर्ण जे विचार विश्व आहे त्याच्यामध्ये एक आंतरिक सुसंगती आहे. एक सेकंद, कृष्णा माने तुमचं हे चालू आहे, मोबाईल ऑडिओ चालू आहे, डिस्टर्ब होतो सगळ्यांना, तो बंद करा. त्यामुळे जरीही ही चार व्यक्तिमत्व वेगळी दिसत असली तरी विलक्षण एकात्मता किंवा एकसलगता त्यांच्या विचार विश्वामध्ये आहे. म्हणून आपण असं ठरवलं आहे की चोखोबा रायांच्या संख्या अभंगांची जास्त असल्यामुळे तिथून आपण सुरुवात करूया. मग सोयराबाई, चोखोबांचे चिरंजीव कर्ममेळा आणि चोखोबांची बहीण निर्मळा यांच्या अभंगांचा प्रातिनिधिक आपण थोडा विचार करूया, असं आपण मनाशी, निदान माझ्या तरी मी सूत्र ठेवलेलं होतं. चोखोबा रायांच्या संपूर्ण अभंग विश्वाचा परिचय त्या काही कवर्से परिचय करून घेण्याच्या आधी हे बघा रेकॉर्डिंग चालले. आपण असं बघितलं होतं की हे जे संपूर्ण संत मंडळ आहे भागवत धर्माच्या ध्वजाखाली नामदेवराय आणि ज्ञानोबारायांना बऱ्यापैकी समकालीन त्यांच्या मागे पुढे ज्यांचं जीवन चरित्र घडलेलं आहे त्यापैकी चोखोबा राय त्यांचं कुटुंब, सावता महाराज, गुरोबा काका, सेना महाराज, नरहरी सोनार ज्यांना आपण म्हणतो ते नरहरी महाराज, हे संपूर्ण संत मंडळ असं आहे की भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाने ज्यांना एक प्रखर आत्मभान दिलं, आत्मखून प्रदान केली, नामचिंतनासारखं कर्माशी ज्याचा पूर्ण अविरोध आहे असं साधन आंतरिक उन्नतीसाठी प्राप्त करून दिलं. आणि पुढे हरिपाठामध्ये ज्ञानदेवांजी जे म्हटलेलं आहे की असोनी संसारी सुखे वेगू करी वेदशास्त्र उभारी बायासना, त्या परमार्थमय प्रपंचाची जी हातोटी आहे नामचिंतनाच्या माध्यमातून की मुखी नाम हाती मोक्ष, असं तुकोबा यांनी जे वर्णन केलेलं आहे. यासोनी संसारी जिव्हे वेगू करी, जिव्हेने नाव घेत, मुखाने नाम घेत, हाताने काम करणं, की ज्यातनं लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही जीवनांचं संतुलन साधलं जातं. त्याचा आदर्श म्हणजे या संपूर्ण संत मंडळाचं जीवन दर्शन होय. आणि म्हणून सुरुवातीचा अधिक काळ आपण चोखोबा रायांनी जे नामसाधनेबद्दलचं त्यांचं संपूर्ण जे विवेचन आहे ते आपण बघितलं. भागवत धर्माचं अधिष्ठान असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे त्याच्याकडे चोखोबा राय आणि त्या संपूर्ण परिवाराचं किंवा त्या परिवाराची बघण्याची नेमकी दृष्टी कशी आहे ते आपण बघितलं.
त्यानंतर जो नामदेवरायांचा अभंग आपण संदर्भासाठी घेतलेला होता की आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे ताळदिंडी घेऊन हाती केशवराज गाऊ घेती, की तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जी लौकिक व्यवहाराची चौकट होती त्या चौकटीचे जे काही धर्मसंकेत होते त्यावेळच्या धर्मनेत्यांनी प्रतिष्ठित केलेले आणि एका पद्धतीने त्यावेळच्या संपूर्ण समाज व्यवस्थेवरती बंधनकारक असणारे त्या विचार विश्वाच्या केंद्राशी जो संपूर्ण एक अत्यंत ज्वलंत आणि संवेदनशील असा विटाळाचा प्रश्न होता, त्या विटाळाच्या प्रश्नाला चोखोबाराय कसे भिडतात त्याचे कव्हरचे आपण मागच्या वेळेपर्यंत बघत होतो. मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे चोखोबारायांच्या अभंगांच्या या गाथेमध्ये 6 अभंग हे त्या विटाळ संकल्पनेशी निगडीत आहेत आणि मुळात अतिशय संकुचित मर्यादित असणारी विटाळाची जी संकल्पना आहे की जिचा संबंध फक्त लौकिक व्यवहाराशी आहे, तिच्या कितीतरी वर चोखोबा ती संकल्पना कशी उचलतात आणि प्रत्येक जीवाला मुळात देह ही जी एक मूलभूत उपाधी आहे की जिच्या खेरीज आपलं अस्तित्वच संभवत नाही, म्हणजे कायिक अस्तित्व जिच्यामुळे आपलं समूर्त साकार होतं, तो देह हीच मुळे एक मोठी आणि अंगभूत आणि आद्य उपाधी आहे आणि कोणतीही उपाधी हीच शेवटी विटाळ स्वरूप असते आणि म्हणून आपण सगळे जन्मजातच मुली विटाळाने बाटलेलो आहोत. हे अत्यंत जे मूलभूत दर्शन चोखोबाराय आपल्या पुढे मांडतात आणि त्यातून तत्कालीन समाज पुरुषाला अंतर्मुख करणं हे जे भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्ती तत्वाचं एक अत्यंत महत्वाचं जे साध्य आहे त्याच्याकडे चोखोबा आपल्याला कसे वळवतात इथपर्यंत आपण बघितलं. हे करत असतानाच हा संपूर्ण जो भागवत धर्माचा विचार आहे हा निवृत्तीनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत एकाच सूत्रामध्ये कसा गुंफलेला आहे त्याचे आपण मुद्दाम काही कव्हरचे बघत आलो आणि म्हणून मागच्या वेळी तुकोबरायांचा जो एक अत्यंत गोड अभंग आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा सोवळं आणि ओवळं या संकल्पना तुकोबाराय कोणत्या गोष्टीशी निगडीत करतात आणि ती दृष्टी चोखोबांच्या दृष्टीशी किती सुसंवादी आहे, किती समांतर आहे हे आपण बघितलं. म्हणजे तो जो तुकोबांचा अभंग मी मागच्या वेळी थोडा आपल्या पुढे उद्धृत केला होता की ब्रह्मरस गोडी तयासी फावली वासना निमाली समूळ ज्यांची नाही त्या विटाळ अखंड सोवळी उपाधी वेगळी जाणीवेच्या, की मुळामध्ये भौतिक पातळीवरती देह ही उपाधी की जी टाळता न येणारी आहे आणि त्या उपाधीचाच आद्य विटाळ होऊन आपण त्यातनं जन्माला येतो. म्हणजे आपण जन्मापासूनच तसे विटाळलेले आहोत चोखोबा म्हणतात त्या भूमिकेतनं आणि त्यानंतर पुढे आयुष्य जगायला सुरुवात केल्यानंतर आणखी एक मोठा विटाळ आपल्याला शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत विटाळून राहतो आणि त्या विटाळाचं नाव आहे अहम किंवा स्वच्छ जाणीव. आमच्या माऊली मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांची जी विनवणी केलेली आहे ताटीच्या अभंगांच्या मध्ये तिथे मुक्ताबाई ज्ञानदेवांना एके ठिकाणी मुक्ताबाईंचा फार ते अभंग पंक्ती गोड आणि आशय गर्भ आहे. मुक्ताबाई ज्ञानदेवांना असं म्हणतात, ज्ञानदेवा उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाबाळ माया नुरे जेव्हा विश्वब्रह्म होईल तेव्हा ऐसा उमजा आदी यंती
मग सुखी व्हावे संती. हे जे चरण आहे की उठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाभार. ही अगदी म्हणजे वटवृक्षाचं बीज हे छोटस असतं, पण ते बीज रुजलं की कालांतराने त्यातनं फांद्यांनी आणि पारंब्यांनी नटलेला जो विशाल वृक्ष तयार होतो. तसं मुक्ताबाई म्हणतात ज्ञानदेवा आपल्या स्वच्या जाणीवेचं आहे की मूळ परतत्व जे आहे, जे निर्विकार आहे, निरुपाधिक आहे, निरवयव आहे, त्या परतत्वाला एकदा का देह नावाच्या मर्यादित उपाधीचा किंवा मर्यादित अस्तित्वाचा संग घडला की त्याला जोडूनच कुठेतरी अहमची किंवा मी कोणीतरी आहे स्वची जाणीव येते. आणि तो जो पहिला विकार आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी उठणारा, त्यातून पुढे ते खरं त्या वटवृक्षाचं बीज आहे. आणि तिथून तो विचाराचा पसारा वाढत जातो. कुठे विकार ब्रह्मी मूळ अवघे मायेचे गाभाळ. ही सगळी भूमिका जी आहे, ही भूमिका चोखोबारायांनी विचाराच्या प्रश्नाची ज्या भूमिकेबद्दल चर्चा केलेली आहे त्याच्याशी विलक्षण सुसंवादी अशी भूमिका आहे. उरलेले 3 अभंग जे आहेत विचाराच्या संदर्भातले, ते मी काही पुन्हा तो एकच विचार चोखोबारायांनी पुढे तिथे मांडलेला आहे, त्यामुळे ते मी या ठिकाणी उद्धृत करत नाही. इथून आपण आणखी एका चोखोबारायांच्या अभंगांच्या मध्ये एक जो विचार प्रामुख्याने आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपांच्या मध्ये दिसतो, त्याचा आपण या ठिकाणी थोडा आता परिचय करून घेणार आहोत. आणि इथे एक अत्यंत महत्वाची योगायोगाची किंवा खरं म्हणजे आपल्याला विचार करायला लावणारी अशी एक बाब इथे आपल्या अशी ध्यानामध्ये येते की तसं म्हटलं तर चोखोबाराय हे ज्ञानदेवांना वडील आहेत. अगदी खरं सांगायचं तर चोखोबारायांचं म्हणजे जन्म आणि निर्वाण याच्याबद्दल निरपवाद असा कुठेही आपल्याला काही संदर्भ हा गवसत नाही. पण साधारणपणे 13व 14व शतक हा जो चोखोबारायांचा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा जो कालखंड आहे आणि नामदेवरायांशी त्यांचा जो प्रदीर्घ काळ संबंध आला असल्याच्या खुणा आपल्याला गाथेमध्ये सापडतात. कारण चोखोबारायांनी नामदेवरायांना गुरु मानलेला आहे आणि नामदेवरायांचा महिमा वर्णन करणाऱ्या अभंग गाथेमध्ये चोखोबारायांच्या आपल्याला त्या मनाने बरेच सापडतात. त्या अर्थी नामदेवरायांचे हे समकालीन असले पाहिजेत. आणि ज्ञानोबाराय आणि नामदेवराय यांचा जो समांतर आयुष्यक्रम म्हणजे 1296 हे ज्ञानदेवांचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अवतार कार्य सुरू होण्याचं वर्ष आहे 1275 आणि 1296 हे ज्ञानदेवांचं समाधी वर्ष आहे. म्हणजे हा जो 21 वर्षाचा कालखंड आहे ज्याच्यामध्ये नामदेवरायांचा आणि ज्ञानोबारायांचा हा एका अर्थाने समांतर जीवन प्रवास चालू होता. त्या काळामध्ये नामदेवरायांच्याच संपूर्ण आपण म्हणू की परिघामध्ये असणारे जे चोखोबाराय आहेत आमचे, त्यांचाही तो कालखंड असल्यामुळे ज्ञानोबारायांच्या विचार विश्वाचे, ज्ञानोबारायांच्या तत्वदृष्टीचे आणि त्या तत्वदृष्टीमधनं निर्माण झालेल्या ज्ञानदेवांच्या जीवन विषयक भूमिकेचे कवरसे हे चोखोबारायांना ज्ञात आहेत किंवा ज्ञात असले पाहिजेत. या तर्काला बळकटी देणारे काही अभंग जे चोखोबारायांच्या गाथेमध्ये आहेत त्याची फक्त आपण जाता जाता ओळख करून घेणार. मी जाता जाता एवढ्याच करता म्हणतोय की इथून मग आपण जाणार आहोत सोयराबाईंकडे आणि पुढच्या महिन्यामध्ये जे आपले दोनदा जो आपला संवाद होईल त्याच्यामध्ये चोखोबारायांचे सुपुत्र कर्ममेळा आणि चोखोबारायांची बहीण निर्मळा यांच्या विचारसृष्टीचा परिचय आपण करून घेणार. ही जी संपूर्ण भागवत धर्माची तत्वज्ञानात्मक जी बैठक आहे किंवा जी बैसक आहे तिच्यामध्ये आपल्याला 3 तत्व प्रवाहांचा किंवा उपासना पंथांचा जो समन्वय दिसतो की जे ज्ञानदेवांच्या संपूर्ण कार्यकर्तृत्वाचं गाभाकेंद्र की नाथ संप्रदायामधून आलेली संपूर्ण शैवागमाची
तत्वधारा श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आलेला भागवत धर्माचा विचार आणि जवळपास 8व्या-9व्या शतकापासून पुढे ह्या परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या संपूर्ण परिसरामध्ये संजीवन असणारा विठ्ठल भक्तीचा प्रवाह यांच्या समन्वयातनं ज्ञानदेवांनी ही भागवत धर्माची तत्वज्ञानात्मक बैठक ही सजवलेली आहे. म्हणजे बहिणाबाई जेव्हा म्हणतात की ज्ञानदेवे रचना पाया उभारिले देवालया, तो जो तत्वज्ञानात्मक पाया ज्ञानदेवांनी जो घातला त्याच्यात साहजिकच केंद्रस्थानी जे आहे ते आहे ज्ञानदेवांचं परंपरेचं जे तत्व दर्शन आहे, शैव काश्मीर शैव मताचं शैवागमाचं ते आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांच्या संपूर्ण साहित्य किंवा विचार विश्वावरती शैवागमाची प्रगाढ छाया आहे. ती छाया आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये दिसते, चांगदेव 65 मध्ये दिसते, अमृतानुभवात ती अंतर्बाह्य भरलेली आहे, हरिपाठामध्ये दिसते, ज्ञानदेवांच्या स्फुट अभंगांमध्ये सुद्धा दिसते. रोचक बाब अशी आहे की तीच परिभाषा चोखोबांच्या सुद्धा विचार विश्वामध्ये आपल्याला दिसते. जो संपूर्ण त्या शैवागमाचा गाभा आहे की या संपूर्ण दृश्य विश्वाचं आदिकारण असणारं शिव आणि शक्ती ही जे युगल आहे, शक्तिमान शिव आणि शिवमय शक्ती एकच तत्व आहे. ते ज्यावेळी स्थितीच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा त्याला शिव हे अभिधान आहे, आणि ते जेव्हा सक्रिय बनतं, विश्वात्मक होऊन प्रगट विलास पावतं, त्याच्या त्या अवस्थेला नाव शक्ती आहे. आणि हे करण्यामागची जी शैवागमाची भूमिका आहे की जी भूमिका ज्ञानदेवांनी चांगदेव 65 मध्ये आपणची तेवी म्हणजे स्वतःची गुंजे आतू बाहेरी नाही तुझे तेवी तीनपणे विन दाविजे त्रिपुटी, हे ही जी ज्ञानदेवांची ओवी आहे. किंवा ज्ञानदेव जेव्हा म्हणतात की देवी आपणाची आपुला पोटी, आपण या ते दृश्य दावित उठी, द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडी ते हे, ही जी ज्ञानदेवांची चांगदेव 65 मधली ओवी आहे की त्या परतत्वाला, त्या शिवाला अनेक नात्यांमधून स्वतःचीच अनुभूती, स्वतःचीच प्रचिती, नात्यांमध्ये नांदणाऱ्या माधुर्याची अनुभूती घेण्याची इच्छा झाल्यामुळे ते शिवतत्वच अनंत रूपांनी नटलं आणि त्याचा विलास म्हणजे दृश्य जगत आहे. देवी आपणची आपुला पोटी, आपण या ते दृश्य दावित उठी, तो स्वतःच निर्माण झालेला आहे, स्वतःने प्रगटलेला आहे. ही जी भूमिका आहे ही भूमिका चोखोबराय सुद्धा म्हणतात बरं का. म्हणजे मी जे म्हटलं की हा खरा आणखी थोडा अधिक अभ्यासाचा विषय आहे की हे जे आपल्याला आदान प्रदान दिसतं, ही शैवागमाची जी छाया आहे, ही जी जीवन दृष्टी आहे, जगाकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे, तिचे त्या काळात म्हणजे ह्या परंपरेतल्या सगळ्या संतांच्या साहित्यामध्ये, विचार विश्वामध्ये आपल्याला कवरचे दिसतात. ही जी शैवागमाची प्रधान भूमिका आहे की एकच तत्व अनंत रूपाने, ज्ञानदेवांचा जो अभंग आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही आत्यासी, बाप रखुमा देवी वर खूण मांडली कैसी, ते स्वतःची अनुभूती अनंत माध्यमांमधून घेऊन नात्यांमधल्या म्हणजे गोडीची रुची अनुभवण्यासाठी ते शिवतत्वच अनंत रूपाने विलसत आहे. ही जी शैवागमाची मूळ भूमिका आहे, चोखोबार आहे, तीच भूमिका त्यांच्या काही अभंगांच्या मध्ये मांडतात. म्हणजे जिथून आपण सुरुवात करतोय की हा संपूर्ण जो भागवत धर्माचा जो तत्वविचार आहे
ज्याच्या छायेमध्ये हा संपूर्ण आमचा संतांचा मेळा जो आहे की निवृत्तीनाथ आणि निळोबार आहे, हे जे एक संपूर्ण आमचं विशाल असं जे विचारसूत्र आहे, त्याच्यात चोखोबाराय जे आहेत ते अगदी सुरुवातीच्या पर्वामध्ये आहेत. चोखोबाराय ज्ञानोबारायांच्या परिभाषेमध्ये बोलतात किंवा ज्ञानदेवांची जी पारंपरिक चौकट आहे तत्वदृष्टीची, ती परिभाषा चोखोबारायांच्या सुद्धा विचार विश्वामध्ये डोकवते. इथे कुठेतरी अनुभूतीच्या प्रतीतीच्या पातळीवरती ह्या सगळ्या विभूती एकाच ठिकाणी कशा सहज विराजमान आहेत याचा सहज अंदाज आपल्याला येतो. चोखोबारांचा शब्द असा आहे, आपुलिया सुखे आपण नटले. शब्द बघा किती गोड आहेत. आहे ते संचले जैसे तैसे. आता बघा, म्हणजे हा संपूर्ण भाग बहुतेक दातासरांच्या विवेचनामध्ये या काळात आपल्या येऊन गेला असेल, त्याची फक्त उजळणी आपण इथे करू. चोखोबाराय असं म्हणतायत की आपुलिया सुखे आपण नटले. हे संपूर्ण जे दृश्य विश्व आहे हे नटणं आहे त्या शिवतत्वाचं. त्याला आवडतं, त्याला विलास मनोहर वाटतो, म्हणून तो नटलेला आहे. आपुलिया सुखे आपण नटले. इथे दुसरा कुठलाही पदार्थ नाहीये बाहेर आणलेला. म्हणून ज्याला आपण ते ऊर्ण नाभीचं जे उदाहरण दिलं जातं की कोळी जसा स्वतःच्या नाभी स्थानामधनच सुताची निर्मिती करतो आणि जाळं विणतो, तसा हा स्वतंत्र आहे, स्वयंपूर्ण आहे. आपुलिया सुखे आपणची नटला, आपण नटले, आहे ते संचले जैसे तैसे. एकच तत्व. बघा, परिभाषा ज्ञानदेवांचीच आहे. ज्ञानदेवांची म्हणजे ज्ञानदेवांच्या शैवागमाच्या परंपरेची आहे. चोखोबांनी किती सुंदर पद्धतीने अल्पाक्षरामध्ये ती गुंफले बघा. आहे ते संचले जैसे तैसे. जे मूळ तत्व आहे, तो जो शक्तिमान शिव आहे, तो जेव्हा त्याच्या विश्वोत्तीर्ण म्हणजे केवळ स्पंद रूपाने असणं, केवळ असणे, ज्ञानदेव ज्याला असतची असे असं म्हणतात, अशा त्या अवस्थेमध्ये जेव्हा तो स्थिर असतो तेव्हा तो जसाच्या तसा असतो. शास्त्राची परिभाषा जर वापरायची तर तिथे कोणताही विकार नाहीये. इथे विकार याचा अर्थ बदल, स्थित्यंतर किंवा परिवर्तन असं घ्यायचं. तो शांतपणे पहुडलेला आहे. आहे ते संचले जैसे तैसे. त्याच्या त्या एकाकीपणाचा, त्याच्या त्या निसंगपणाचा त्या शिवाला ज्या क्षणी कंटाळा येतो, ज्या क्षणी त्याला रूप बदलाची उर्मी येते, त्याच क्षणी आपुलिया सुखे आपण नटले. त्याला त्याच्या इच्छेला येईल तो आकार तो धारण करतो. त्या आकारानुरूप त्याच्या पातळीवर तसं नात्यांचं एक मोठं विश्व तयार होतं. ते पतीपत्नीचं असेल, भावा बहिणीचं असेल, चुलत्या पुतण्यांचं असेल, मामा भाच्यांचं असेल, कुठलंही असेल, त्या अनेकविध नात्यांचा जो गुंफलेला विलक्षण मोठा गोफ आहे, त्या प्रत्येक नात्यामध्ये जे सुख आहे, त्या सुखाची अनुभूती आहे ते संचले जैसे तैसे निरुपाधिक विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये केवळ स्पंद रूपाने त्यावेळी पडून असलेलं ते तत्व आपल्याच ठिकाणी अनंत प्रकारच्या नात्यांची अनुभूती घेण्यासाठी ज्यावेळी विश्वात्मक होऊन प्रगट झालं, त्या प्रत्येक नात्यामधून त्याला त्या नात्याचं सुख मिळत जाते. आपुलिया सुखे आपण नटले, आहे ते संचले जैसे तैसे. ही पूर्ण परिभाषा शैवागमाची. जे समर्थांचं जे वाक्य आहे की साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. ती जी अवस्था आहे की अंतिम अनुभूती जी आहे,
सर्वोच्च अनुभवाची जी परी आहे, जी कोटी आहे, तिथेच संपूर्ण हा संत मेळा विराजमान आहे. फक्त बाह्य आकार त्यांचे वेगळे आहेत, काळ वेगळा आहे आणि कर्तृत्वाचे आयाम निरनिराळे आहे. अनुभूतीच्या पातळीवरती सर्व एक आहे. चोखोबारा यांच्या अभंगांच्या मध्ये शैवागमाच्या विचाराची झाक दिसणं, ही या ठिकाणी मला असं वाटतं जो संगम ज्ञानदेवांच्या माध्यमातून या भूमीमध्ये घडून आला. म्हणजे विठ्ठलाकडे चोखोबाराय कसं बघतात ते आपण बघितलं. परिभाषा चोखोबाराय आता जी वापरतायत त्यांची अनुभूती व्यक्त करण्यासाठी ती शैवागमाची आहे. आणि ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी चोखोबारायांच्या जीवनामध्ये गुरुतत्वाच्या रूपाने नामदेव आहेत. हा संपूर्ण जो विचार आहे, या विचार विवाहावरती हे जे शैवागमाचे संस्कार आहेत, हे मला अत्यंत महत्वाचे वाटतात. कारण ज्या वारकरी वारशाची आपण चर्चा करतोय तो जो एक अखंड वारसा आहे, निवृत्तीनाथांपासून निळोबांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला त्या एकाच तत्वदृष्टीचे पडसाद हे ऐकू येतात. चोखोबाराय असं म्हणतात की ह्या अनेक नात्यांच्या मध्ये त्या परतत्वाला एक सर्वाधिक प्रिय नातं जे आहे ते देव आणि भक्ताचं आहे. अनंत प्रकारचे नातेसंबंध त्या परतत्वाने निर्माण केलेले आहेत. पण त्याला जर विचारलं तर त्याच्या दृष्टीने सगळ्यात अनुपम्य असं जे नातं आहे ते देव आणि भक्ताचं आहे. कशावरनं? चोखोबारायांची साक्ष अशी आहे, आपणची नटले रूप, शब्द लक्षात घ्या, आपणची नटले रूप भक्ता समीप राहिले. त्या परतत्वाला त्याच्या निरुपाधिक निरवयव अवस्थेचा ज्यावेळी थोडा कंटाळा आला त्यावेळी ते देवत्वाने अवतरलं. म्हणजे त्याने देव ही बुंथी, हे आवरण धारण केलं. आता बघा, इथे सापेक्षता ही येते की देव ही संकल्पना भक्त ह्या सापेक्ष संकल्पनेच्या संदर्भातच संभवते. मी उदाहरण देतो आपल्याला. ज्ञानदेवांचा एक अप्रतिम गोड अभंग आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात, फार वेगळ्या कोटीमधला तो अभंग आहे बरं का. त्याचा संदर्भ या चोखोबारायांच्या ह्या एका चरणामध्ये चोखोबारायांनी जे व्यक्त केलेलं आहे की आपणची नटले रूप भक्ता समीप राहिले. म्हणजे देव या रूपाने ते परतत्व ज्यावेळी विलास करू लागलं, विलसू लागलं, त्यावेळी साहजिकच त्याच्या सापेक्ष भक्त नावाची संकल्पना तिथे आता उदयाला आली. आणि देव आणि भक्ताचं हे जे नातं आहे त्या नात्याची गोडी अनुभवण्यासाठी एकच तत्व देव आणि भक्त या दोन्ही रूपांनी नटून परस्परांच्या समीप राहिलेला आहे. मी आपल्या ज्ञानोबारायांचा अभंग सांगतो. ज्ञानोबांच्या गाथेमध्ये अभंग आहेत. ज्ञानोबा असं म्हणतात, देव नाही तेथे पूजी कोण तया भक्त, गुरुसी नाही ठाव कोण शिष्यासी पुसत. ही पूर्ण शैवागमाची परिभाषा आहे. तिथेच चोखोबाराय बरोबर आलेले आहेत की आपणची नटले रूप भक्ता समीप राहिले. ज्ञानोबा असं म्हणतात की शैवागमाच्या संपूर्ण प्रक्रियेला जर आपण अनुसरलो तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्णपणे विश्वोत्तीर्ण स्पंदरूपात्मक अस्तित्वामध्ये ते शिवतत्व ज्यावेळी विराजमान होतं त्यावेळी तिथे देव ही जाणीव पण नव्हती, देव हे विलसन पण नव्हतं आणि त्याच्या सापेक्ष भक्त हे अवतरण पण तिथे नव्हतं. देव नाही तेथे पूजी कोण तया भक्त. हे शिवतत्व निरुपाधिक अवस्थेमध्ये, विश्वोत्तीर्ण अवस्थेमध्ये निवांत पहुडलेलं होतं.
असतची असे या अवस्थेमध्ये होतो. ज्यावेळी त्याला देव आणि भक्त या नात्याची म्हणजे नात्याचं माधुर्य अनुभवण्याची उर्मी झाली, त्यावेळी त्याने स्वतःकडे देवत्वाची भूमिका घेतली आणि ताबडतोब भक्त रूपाने तोच तिथे पुन्हा विराजमान झाला. भक्ता समीप राहिले, आपणची नटले रूप, भक्ता समीप राहिले. ज्यावेळी देव हे विलसन नव्हतं, त्यावेळी भक्त या संकल्पनेला सुद्धा काहीही प्रस्तुतता नव्हती. देव नाही तेथे पूजी, कोण तया भक्त. याच न्यायाने ज्ञानवराय म्हणतात, गुरुसी नाही ठाव, कोण शिष्यासी पुसत. अरे त्या शिवतत्वाने जेव्हा स्वतःकडे गुरुत्वाची भूमिका धारण केली, तेव्हा त्या गुरुच्या सापेक्ष असणाऱ्या शिष्यत्वाला निदान अवसर तरी मिळाला. ही पूर्ण ही सगळी परिभाषा अमृतानुभवामध्ये सुरू आहे बरं का. ज्ञानवराय जेव्हा म्हणतात, याची असख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य ही दुवाळी पवारू केला. अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये हा सगळा भाग झाला असेल ना, कारण आता आपण माझ्या माहिती म्हणजे निरीक्षणाप्रमाणे आपण बरेच आता अमृतानुभवामध्ये दाता सरांच्या बरोबर पुढे आलेलो. पण दुसरा संपूर्ण प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये ज्ञानदेवांनी गुरुतत्वाचा महिमा गायलेला आहे. तिथे ज्ञानदेव बरोबर हीच परिभाषा बोलतात. गुरुसी नाही ठाव, कोण शिष्यासी पुसत, याची असख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य ही दुवाळी पवारू केला. चोखोबाराय तोच अनुभव मांडतात की आपणची नटले रूप, त्याने देवाचं रूप घेऊन तो नटला. भक्ता समीप राहिले. जे जे म्हणून आकार आहेत, जे जे म्हणून विलसन आहे, त्या प्रत्येकातनं एकच तत्व विविध प्रकारे स्वतःची अनुभूती घेत आहे. त्या अनुभूतीची लज्जत चाकत आहे. मग चोखोबारायचं म्हणतात की मी जेव्हा त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे बघतो ना, बघा चोखोबारायांची पूर्णपणे ही वेगळी आता म्हणजे कुठल्या पातळीवरती चोखोबाराय अद्वयाला सुद्धा घेऊन जातात त्या लक्षात. चोखोबाराय असं म्हणतात की मी जेव्हा माझ्या मंगळवेढ्यापासून जवळ असणाऱ्या पंढरीला येतो आणि त्या विठ्ठलाकडे जेव्हा बघतो ना, तेव्हा चोखोबारायांचे शब्द असे आहेत, आपुलिया सुखा आपणची आला, उगलाची ठेला विटेवरी. संपूर्ण शैवागमाचं अधिष्ठान असणारं जे शिवतत्व आहे. चोखोबाराय असं म्हणतात, विटेवरती जो मौन धरून उभा आहे, उगलाची ठेला विटेवरी. तुकोबारायांनी वर्णन केलेल्या नाटामध्ये का की भिडान बोले पुंडलिकासी, उभा मर्यादा पाठीसी, तुका म्हणे आयसी कारेन भजा माऊली. पुंडलिक रायाच्या भक्तीच्या भिडेपोटी तो मौन राहिलेला आहे, तो बोलत नाहीये. चोखोबाराय म्हणतात, विटेवरती मौन स्वरूपामध्ये जे तत्व विराजमान आहे, अहो ते सुद्धा ह्या जीवन दृष्टीचं साकार सावयव रूप आहे. आपणची सुखा, आपुलिया सुखा आपणची आला, उगलाची ठेला विटेवरी. ही चोखोबारायांची जी पंक्ती आहे, हा जो अनुभव आहे चोखोबारायांचा, याचं स्पष्टीकरण ज्ञानदेवांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. मी मागच्या वेळी जे बोलताना म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्यापैकी 2 अभ्यासकांनी मला इथेच प्रश्न असा विचारला होता. मी मागच्या वेळी असं एक म्हटलेलं होतं की हा जो आपला वारकरी वारसा आहे, हा जो वारकरी विचार आहे, ही जी वारकरी जीवनदृष्टी आहे, ही सलग आहे, अखंडित आहे, निवृत्तीनाथापासून निरोबारायांपर्यंत. आणि त्यामुळे जो डॉक्टर सदानंद मोरे यांनी अनेक वर्षापूर्वी पुणे विद्यापीठामध्ये एका चर्चासत्रामध्ये जे विवेचन केलेलं होतं,
की संत साहित्यातील अर्थनिर्णय पद्धती म्हणजे अर्थ कसा लावायचा संतांच्या वचनांचा, त्यावेळी त्यांनी जी एक त्या ठिकाणी सूत्र मांडलं होतं, मी त्याचाच उच्चार मागच्या वेळी केला होता. आणि त्याच सूत्राचा अवलंब करून आपल्याला या एकाच परंपरेमधल्या विविध किंवा वेगवेगळ्या काळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या संतांच्या वचनांचा अर्थ ह्याच परंपरेच्या ह्याच विचारधारेमधल्या दुसऱ्या संतांच्या वचनांच्या प्रकाशामध्ये समजावून घेता येतो. ही जी वारकरी वारसा अभ्यासण्याची एक जी हातोटी आहे, चोखोबारांची ही जी इथे अभंग पंक्ती आहे की आपुलिया सुखा आपणची आला, उगलाची ठेला विटेवरी, विटेवरती असणारा तो जो श्री विठ्ठल आहे, या ठिकाणीही सुद्धा त्याच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा आम्हाला शैवागमाचा गाभा असणाऱ्या अद्वयाचंच दर्शन कसं होतं हे ज्ञानदेवांच्या अभंगामधून आपल्याला कळतं. अशी त्याचा सहज मी उल्लेख केला की माझी जीवीची आवडी पंढरपुरा नैन गुढी, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले, जागृती स्वप्न सुषुप्ती दाठवे, पाहता रूपमनी आनंद साठवे, बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी अली खूण. हा ज्ञानोबा असं म्हणतात की विटेवरती हा जो उभा आहे परमात्मा, चोखोबारायांनी उगलाची ठेला विटेवरी हा जो शब्द वापरलेला आहे पांडुरंगाच्या संदर्भामध्ये, नामदेवराय ज्ञानोबा तोच शब्द वापरतात की बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावी अली खूण. हा जो विटेवरती विठ्ठल रूपामध्ये जे तत्व अवतीर्ण झालेलं आहे ते या सगुण आणि निर्गुण, व्यक्त आणि अव्यक्त, शांत आणि अनंत, प्रगट आणि अप्रगट, विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक यांच्या सामरस्याकडे निर्देश करत उभा आहे. रूप विटेवरी दावी अली खूण, उगलाची ठेला विटेवरी, आपुलिया सुखा आपणची आला. कुठली खूण आहे? बरोबर आहे असं म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखील त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. एकच तत्व अनंत रूपाने नटलेलं आहे, तेच विटेवरती विराजमान आहे आणि त्याच्या त्या विराजमान होण्यामधनं ते तत्व विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक, प्रगट आणि अप्रगट, मर्यादित आणि अमर्यादित अशा त्याच्या उभय रूपांचं सूचन घडवत आहे. उगलाची ठेला विटेवरी, आपुलिया सुखा आपणची आला, उगलाची ठेला विटेवरी. त्या विठ्ठलाच्या दर्शनामध्ये सुद्धा चोखोबारायांना त्या आदितत्वाच्या उभय रूपांची अनुभूती येते. त्या दृष्टीतून चोखोबाराय बघतात. माझी आपल्याला विनंती अशी आहे की जरी आपल्या मर्यादित वेळेमुळे आपल्याला बऱ्यापैकी उड्या मारायला लागलेल्या असल्या, कारण अनेक अभंगांच्या मध्ये अशी आणखी छोटी छोटी खूप स्थळं आहेत की जी आपल्याला खूप संवेदनशीलतेने बघायला लागतं. चोखोबारायांचं अभंग सुद्धा याला अपवाद नाही. जसं मी म्हटल्याप्रमाणे की एका पातळीवरती तत्कालीन समाज बनाला आणि आजही आपल्याला प्रकर्षाने अंतर्मुख करण्याची जी एक जबरदस्त ताकद चोखोबांच्या अभंगांच्या मध्ये आहे, तसंच एक विशाल तत्वदर्शन चोखोबांच्या अभंगांच्या मधनं आपल्या पुढे उभं राहते. विचारासंदर्भातले जे सगळे 6 त्यांचे अभंग आहेत, त्या अभंगांच्या मधनं संपूर्ण ज्याला आपण म्हणजे शांकर वेदांत म्हणतो की ब्रह्म आणि माया एक पूर्णपणे निरुपाधिक तत्व आणि त्याच्यावरती पडलेली गुंथी मायेची, म्हणजे एक निरुपाधिक ब्रह्म आणि त्याला उपाधीचा संघ होऊन, मी ज्याचा मागच्या वेळी आपल्या विवेचनामध्ये सहज म्हणून उल्लेख केला होता की जो नामदेवरायाचा गोड जी गवळण आहे की देवडा आचरणी वाजवितो वेणू, गोपिकारा म्हणून स्वामी माझा, देखील आगे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, ते निरुपाधिक परब्रह्म व्यक्त होण्यासाठी उपाधीचा आधार घेत, म्हणजे कुठेतरी उपाधीचा विटाळ ते स्वतःहून स्वीकारत. चोखोबाराय त्या भूमिकेवरनं विटाळाकडे बघतात. म्हणजे एकीकडे पूर्णपणे वेदांताची परिभाषा
आणि त्याच वेळी अभंगांच्या माध्यमातून ज्ञानदेवांच्या द्वारे जी शैवागमाची विचारधारा इथल्या भागवत धर्म विचाराशी एकरूप झाली, त्या विचारधारेचे कवरसे ही दोन्ही दर्शनं चोखोबारायांच्या अभंगांच्या मध्ये आपल्याला एकवटलेली दिसतात. म्हणजे विठ्ठलाचं दर्शन तुकोबारायांनी मांडलेलं आहे की विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, त्याची प्रचिती चोखोबारायांच्या या अभंगामध्ये आपला पुन्हा येते की एक ते जे आराध्य दैवत आहे भागवत धर्माचं, त्याच्या पायामधून विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल आमुचे जीवन, हा जो विठ्ठल आहे याच्या ठिकाणी आगम आणि निगम, शैवागम आणि शांकर वेदांत या दोहोंचा अत्यंत सुंदर मिलाफ आहे. आणि त्या दोन्ही धारांचे कवरसे आपल्याला चोखोबांच्या अभंगांच्या मध्ये अनेक ठिकाणी पडलेले आढळतात. ह्या पद्धतीने जर आपण चोखोबारायांच्या संपूर्ण विचार विश्वाचा धांडोळा घेत राहिलो तर मी म्हटल्याप्रमाणे की अभंग जरी संख्येने कमी असले तरी त्या अभंगांच्या मध्ये असं जे एक विशाल अर्थ विश्व दडलेलं आहे त्याचा आपल्याला खूप बारकाईने आणि संवेदनशीलतेने धांडोळा घ्यावा लागतो. हीच बाब चोखोबारायांच्या ज्या धर्मपत्नी आहेत सोयराबाई, त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येते की त्या मानाने म्हणजे चोखोबारायांचे आमच्या डॉक्टर पुजारींनी कष्ट करून अभंग सगळे संकलित केल्यामुळे निदान एक 357 अभंग तरी आपल्याला आज मुद्रित स्वरूपामध्ये उपस्थित आहेत, उपलब्ध आहेत. त्या मानाने आणखी म्हणजे अत्यल्प संख्या ही सोयराबाईंच्या उपलब्ध अभंगांची आहे. या गाथेमध्ये सगळे मिळून सोयराबाईंचे आपल्याला फक्त 62 अभंग आढळतात. मी या संपूर्ण आपल्या चोखोबारायांच्या विचार विश्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचे एक वाक्य म्हटलेलं होतं की मुळात लिहिलेच या विभूतींनी अभंग कमी का काळाच्या ओघात त्यांची अभंग संपदा आपल्याकडनं म्हणजे आपल्यापासून दुरावली, याचा बद्दल कुठेही आपल्याला काही ठाम सांगता येत नाही. पण आज जे आपल्या पुढे अभंग आहेत सोयराबाईंचे ते 62 आहेत आणि त्यातही पुन्हा चोखोबारायांसारखे अनंत विषय, मी अनंत म्हणजे संख्येने कमी असली तरी अर्थछटा ज्या आहेत त्या दृष्टीने बोलतोय. संपूर्ण भागवत धर्माची ही जी संत परंपरा आहे हिचा मुक्ताबाईंपासून ते बहिणाबाईंपर्यंत ही संपूर्ण आपण मालिका बघितली की मुक्ताबाई आहेत, मुक्ताबाईंच्याच समकालीन जनाबाई आहेत, त्याच्यानंतर नामदेवरायांची आई, नामदेवरायांची धर्मपत्नी, नामदेवरायांची एक पुतणी जी नागली म्हणून तिचं नाव आहे किंवा नागरी असंही तिचं नाव आहे, नामदेवरायांच्या 4ही सुना, नामदेवरायांची मुलं, ह्यांच्या बरोबर ज्यांचं आपल्याला एक एक दोन दोन किंवा मर्यादित स्वरूपात का होईना आपण अभंग विश्व दिसतं, अशी ही संत स्त्री संतांची जी मालिका आहे त्या मालिकेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की मुक्ताबाई, आमच्या माऊली जनाबाई, सोयराबाई, बहिणाबाई या चारही जे खरे दीपस्तंभ आहेत त्यांनी अतिशय मूलभूत प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत. हा या चौघांना जोडणारा समान दुवा आहे. मग जसं मुक्ताबाईच्या मुखामध्ये नामदेवरायांच्या गाथेमध्ये जो एक अभंग पंक्ती आहे की अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही, किंवा ज्ञानोबारायांना त्यांनी एक आपण साधू झाले येर कोण वाया गेले, उठे विकार ब्रह्मी मुळा उघे मायेचे गाभाळ, अशा शब्दामध्ये, किंवा संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरी सांगी थोरपण जया नाही अभिमान, असे
स्पष्ट बोल मुखामधून काढून अंतर्मुख बनवलं, त्या मुक्ताबाई असतील, किंवा पूर्णपणे म्हणजे स्त्री जन्मा यावे म्हणून न व्हावे उदास असं म्हणणारे आमच्या जनाबाई असतील, म्हणजे जनाबाई आहेत, किंवा वेद हाका देती पुराणे गजती स्त्रियेच्या संगती देव कैचा, मी तो सहज स्त्रियेचाची देह परमार्थाची सोय आता कैची, असा अत्यंत भेदक आणि मूलभूत प्रश्न उपस्थित करणाऱ्या बहिणाबाई, ह्याच पंक्तीमध्ये सोयराबाईंचं एक आगळं स्थान आहे. आणि ते त्यांच्या प्रचंड अलौकिक अशा प्रतिभाशक्तीतनं निर्माण झालेलं आहे. सुकुमारायांचे ज्यावेळी विठाला संदर्भातले अभंग आपण बघत होतो, त्यावेळी मी याचा उल्लेख केला होता की हा धागा दोघा या उभयतांच्या अभंगांच्या मध्ये समान आहे. सुकुमाराय पण विठाळाबद्दल बोलतात, विठाळाची चर्चा एका अत्यंत वेगळ्या पातळीवरून करतात. तीच गोष्ट सोयराबाईंची आहे. अत्यंत मूलभूत प्रश्न सोयराबाई या ठिकाणी उपस्थित करतात. हा प्रश्न केवळ 13व्या-14व्या शतकातल्या समाज मनाच्या पुढे उपस्थित करून केवळ समकालीनांना अंतर्मुख करणं एवढंच हा हेतू नाही, तो मर्यादित पण नाही, तो आजही तितकाच प्रस्तुत आहे. आजही मला नाही वाटत की आम्ही कितीही जरी भागवत धर्माचा म्हणजे परंपरा सांगितली, कितीही संत परंपरेचा महिमा गायला, कितीही भरल्या गळ्याने आपण आमच्या या उच्च परंपरेबद्दल बोललो, तरी आमचा व्यवहार शुद्ध झालेला आहे परिपूर्ण, असं छातीटोप पडण्याची परिस्थिती आजही नाही. त्यामुळे सोयराबाई जो एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतात, जो त्यांनी आपल्या म्हणजे नवऱ्याच्या बरोबरीने त्याही काळामध्ये उपस्थित केलेला होता, तो तितकाच आजही प्रस्तुत आहे. सोयराबाईंचा मूलभूत प्रश्न असा आहे की ठीक आहे, जी काही तुमची धर्मव्यवस्था आहे ती योग्य आहे, अयोग्य आहे, परिपूर्ण आहे, अपूर्ण आहे, उचित आहे, अनुचित आहे, इष्ट आहे, अनिष्ट आहे, आपण सध्या बाजूला ठेवूया. जर विटाळाचा प्रश्न आमच्या व्यवहाराला आणि व्यवहारामधल्या मानसिकतेला इतका प्रचंड चिकटलेला आहे, तर हा विटाळ नेमका कोणाचा आहे? हा अत्यंत सूक्ष्म प्रश्न आहे बरं का. सोयराबाई आपल्या पुढे मानतात की कुणीतरी म्हणजे मी आता पूजे करता बसणार आहे म्हणून मी सोवळं नेसलोय, मग ओळ्यातला एखादा माणूस मला शिवला तर मला विटाळ झाला का? सोहळ्यामध्ये जो स्वयंपाक देवासाठी बनवलेला आहे त्या ताटाला सुद्धा समजा माझा स्पर्श झाला, मग प्रसाद विटाळला का? देवाला मी शिवलो, देव विटाळला का? मुळामध्ये विटाळ हा कशाचा आहे आणि तो कोणाला होतो? सोयराबाईंचा मूलभूत प्रश्न असा आहे की देहासी विटाळ म्हणती सकळ, की विटाळाचा संबंध आपाततः हा आमच्या भौतिक अस्तित्वाशी, शरीराशी आहे. म्हणजे मी कुठल्या जातीत जन्माला आलो, कुठल्या वर्णात जन्माला आलो, त्याच्यावरती माझा जन्मजात जात आणि त्यातली उच्च निश्चितता त्या काळामध्ये ठरवली जात होती. आज घटनेने जरी आम्ही ते मानायचं नाही असं म्हटलेलं आहे, तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती कुठे ना कुठे असतेच आणि वेळप्रसंगी डोकं वर काढतेच. पण मुळात जातीचा प्रश्न येतो कुठे? तो देहाशी येतो. मी सोवळं नेसतो ते सुद्धा देहाला एक वेगळ्या प्रकारचं सूत ज्याच्यामध्ये वापरलेलं आहे असं वस्त्र मी विटाळतो. मी पवित्र होण्यासाठी आंघोळ करतो म्हणजे मी काय करतो? मी देहालाच पुन्हा आंघोळ करतो. म्हणजे आमची सगळी कल्पना जी आहे ती देह या आमच्या प्राकृतिक भौतिक अस्तित्वाशी निगडीत आहे. सोयराबाई असं म्हणतात की त्यामुळे विटाळाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोयराबाई म्हणतात मला जर तुम्ही विचारा तर त्याचा संबंध, त्याची प्रस्तुतता, त्याचा रेलेव्हन्स हा फक्त भौतिक शरीरापुरता आहे. देहासी विटाळ म्हणती सकळ. आणि मग एक अत्यंत
ज्याला आपण म्हणतो हुकुमी ठेवणीतला प्रश्न सोयराबाई बाहेर काढतात असतं. जसं तुका म्हणतात ना, शस्त्र हा निर्वाणीचा बाण, निकट समयो अवसान. असा निर्वाणीचा बाण सोयराबाई त्यांच्या विचाराच्या भात्यामधनं बाहेर काढतात आणि म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. कोणाचा विचार आपल्याला मानायचा आहे? मला अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. सोयराबाईंचं संपूर्ण व्यक्तिमत्व या एका अभंगामध्ये दिसतं. आपल्याला सोयराबाई ज्या भेटलेल्या आहेत त्या भीमसेन जोशींनी त्यांचा जो एक अभंग गायलेला आहे, सुखाचे नाम आवडीने घ्यावे, वाचे आळवावे विठोबासी, संसार सुखाचा होईल सकळ, नामाचा गजर सर्व काळ, आवडी धरोनी म्हणे हरी हरी, म्हणत असे महारी चोखियाची. हा जो अभंग भीमसेनजींनी गायलेला आहे त्यातून आपल्याला सोयराबाई परिचित आहे. सोयराबाईंचं हे जे रूप आहे अत्यंत बेलाग युक्तिवाद सोयराबाई ते करतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोहळा तो झाला कवन धर्म. विटाळाची जी संकल्पना आपातता देहाशी चिकटलेली आहे, भौतिक किंवा प्राकृतिक अस्तित्वाशी जी चिकटलेली आहे, ती जन्माला कधी येते? देह धारण करताना जन्माला येते, देहाबरोबर वावरते आणि देह एकदा का पडला की त्याच्याबरोबर ती लयाला जाते. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये ते स्थिर अलिप्त साक्षीभूत असणार जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व निर्मळ आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, परिपूर्ण आहे. हेच तर सगळी शास्त्र अनादी कालापासून ओढून सांगतायत. मग आपण विचार कुणाचा मानायचा? त्या आत्म्याची जोड आहे, त्या आत्मवस्तूचं साहचर्य आहे, म्हणून देहाला काहीतरी अस्तित्व आहे. ज्याच्यामुळे देहाला अर्थवत्ता प्राप्त होते ते तत्व आत्मवस्तू नावाचं हे चिरंतन आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. तिथे विटाळ पवित्र अपवित्र ह्यापैकी कुठल्याही द्वंद्वाचा वारा सुद्धा पोचत नाही. मग आपल्या व्यवहारामध्ये आपण महत्व कशाला देणार आहोत? आपण महत्ता कशाची मानायचे हे एकदा आपण ठरवूया. आता बघा, हा संपूर्ण प्रश्न जो आहे म्हणजे किती सोयराबाई किंवा म्हणजे चोखोबारांच्या बाबतीत चोखोबारा इतकं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इतका अणकुचीदार ते मांडत नाही, भाव तोच आहे. सोयराबाईंनी हा प्रश्न आता अध्यात्माच्या प्रांतामधनं व्यवहाराच्या प्रांतामध्ये आणून ठेवलेला आहे की आपला संपूर्ण जो लोकव्यवहार आहे त्याच्यामधली विटाळाची संकल्पना ज्या देहावरती अवलंबून आहे, तो विटाळ हा देहापुरता मर्यादित आहे आणि त्या देहाला त्याची अर्थवत्ता ज्याच्यामुळे प्राप्त होते तो जो कायस्थ, कायेमध्ये स्थिर असणारा जो प्रभू आहे आत्मा नावाचा, त्याच्या तो तर मुक्त आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, अनंत आहे. म्हणून विटाळाची चर्चा आपण का करतोय? कुणाच्या संदर्भामध्ये विटाळ आहे? देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोहळा तो झाला कवन धर्म. विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. आणखी मूलभूत प्रश्न सोयराबाई विचारतात की अहो, आमच्या जन्माचं बीजारोपणच मुळी विटाळामध्ये. उत्पत्तीचं आदिकारण जर विटाळ आहे तर हा सारा कार्यकारण भाव आहे की कार्याचे सगळे गुणधर्म हे कारणामध्ये दिसतात आणि कारण क्षमा करा, कारणाचे सगळे गुणधर्म हे कार्यामध्ये दिसतात आणि कारण असल्याखेरीज कार्याची निर्मितीच होऊ शकत नाही जर या संपूर्ण विटाळाच्या प्रश्नाचं जे मूळ अधिष्ठान आहे देह, त्या देहाची उत्पत्ती तर मुळी विटाळाबद्ध झालेली आहे आणि विटाळ नसेल तर देहाचा आकार अस्तित्वामध्ये येणं संभवतच नाही. अशी जर अवस्था असेल तर त्याचा एवढा बाऊ का करायचा? त्याच्यावरनं आम्ही आमच्या लोकव्यवहारामध्ये भिंती का निर्माण कराव्या, भेद का करावे?
त्याच्यावरनं उच्च निश्चतेच्या कल्पना आम्ही मनी का जागवाव्यात? कारण उच्च कुलीन जरी एखादा म्हणजे ब्रह्मकुलोत्पन्न असला तरी त्याचा देह हा विटाळातच निर्माण झालेला आहे. त्याचा जन्म, त्याची उत्पत्ती विटाळामध्येच आहे. आणि तत्कालीन समाजाने ज्यांना हीन दीन पतित म्हणून वागणूक दिली, त्या तथाकथित निम्न स्तरातील जातींमधल्या एखाद्या व्यक्तीची सुद्धा उत्पत्ती ही विटाळातच आहे. दोघांच्या उत्पत्तीचं स्थान एकच आहे. आणि कार्यकारण भावामुळे, कार्यकारण भावाद्वारे कारणाचे गुणधर्म सगळे कार्यामध्ये उतरत असल्यामुळे देहाच्या उत्पत्तीचं कारण विटाळ आहे. तोच विटाळ मग देहाला जन्माला आल्यापासून चिकटलेला आहे. पण त्या संपूर्ण देहाची जी काही चलनवलनाची सत्ता आहे ती ज्या आत्मतत्वाकडे आहे, ते आत्मतत्व जर निर्मळ, शुद्ध आणि बुद्ध आहे, तर आम्ही विटाळाचा एवढा परिवार का माजवतो? म्हणून पांडुरंगा वाणी तसे थोडी, विटाळ देहांतरी वसतसे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणतसे महारी चोखियाची. सोयराबाई पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा तुझी थोरवी वर्णन करावी तेवढी थोडी आहे. तू असा माया चक्रचालक आहेस की ज्याच्या उत्पत्तीचं स्थान विटाळ आहे. तो विटाळ तू त्या कारणातनं निर्माण झालेल्या कार्यरूप देहापुरताच मर्यादित आहे, सीमित आहे. विटाळ देहांतरी वसत असे. देहाच्या पलीकडे विटाळाला कुठलेही स्थान नाही. आत्म्याच्या तर कक्षेमध्ये तो जाऊही शकत नाही. देहीचा विटाळ, देहाचा विटाळ देहीच निर्धारी, म्हणत असे महारी चोखियाची. पुन्हा आपण बघा की ही अत्यंत विशुद्ध शास्त्र चर्चा आहे. आजच्या सत्राची सांगता करण्यापूर्वी ज्याला आपण म्हणतो की भागवत धर्माचं, भक्ती हे जे भागवत धर्माने शिरोधार्य मानलेलं जे तत्व आहे, त्याने लौकिक जीवनामध्ये जे स्थित्यंतर शक्य बनवलं, त्याचा अत्यंत मोठा पुरावा आहे. सोयराबाईंचं संपूर्ण जरी मोजकी असली तरी प्रचंड आशय संपन्न असणारी त्यांची अभंग संपदा आणि त्यातून निर्माण होणारं किंवा त्यातून आपला म्हणजे प्रतीत होणारं ते विचार वैभव आहे, हे त्या भागवत धर्माच्या भक्तीच्या लौकिक अंगाचं दर्शन आहे. की प्रचंड आत्मभाव, एक अत्यंत ज्वलंत जाणीव, आत्मखूण ज्याला आपण आयडेंटिटी म्हणतो, ती आयडेंटिटी उपलब्ध करून देणं, प्रस्थापित करणं, तिच्यासाठी नामासारखं सुलभ साधन उपलब्ध करून देणं आणि त्यातून संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक विलक्षण प्रगल्भता निर्माण करणं, ही जी आंतरिक उन्नयनाची प्रक्रिया आहे, माझ्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा असा वारकरी वारसा आहे की ज्याला नामदेवरायांचा जो अभंग आहे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ही जी भागवत धर्माची संत मालिका आहे, जो संत विचार आहे, या संत विचाराचं सगळ्यात मोठं लौकिक फलित हे आहे, एक विलक्षण जाज्वल्य आत्मभान, आत्मखूण ही सर्वात हीन तुच्छ लेखल्या गेलेल्या समाज घटकाला प्रदान करणं, त्याच्यासाठी नामासारखं सुलभ साधन उपलब्ध करणं आणि त्या नामचिंतनाबद्दल जी आंतरिक उन्नती घडून येते, त्या उन्नतीद्वारे संपूर्ण अस्तित्वाला एक विलक्षण प्रगल्भतेचं लेणं लाभलं जाणं, ही त्या वारकरी वारशाची सगळ्यात मोठी देण आहे किंवा देणगी आहे. पण जेव्हा हा संपूर्ण 3ऱ्या वर्षाचा आता आपण अभ्यासक्रम जवळपास निम्मा जेव्हा आपण पूर्ण करतोय, तेव्हा पुढच्या महिन्याच्या नंतर जी आपण एक थोडी सुट्टी घेणार आहोत, त्या काळामध्ये 4थं किंवा 6वं सत्र जे आपलं असणार आहे, जे आपण सप्टेंबर पासून जानेवारी पर्यंत चालवणार आहोत, त्यामध्ये जो अभ्यासक्रम आपण
पुन्हा निर्धारित करणार आहोत. त्या अभ्यासक्रमाची आखणी करत असताना सुद्धा हा जो वारसा आहे, या वारशाचं सूत्र अक्षुण्ण राहील, अभंगपणे राहील, याची काळजी आपण घेणार आहोत. आणि त्या दृष्टीने सुट्टीनंतरच्या आपल्या अभ्यासाचं आरेखन आपण करणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढचा आपला जो जुलैमधलं जे माझं सत्र आहे, त्याच्यामध्ये सोयराबाईंच्या अभंगाचे आणखी काही पैलू, कर्ममेळा आणि निर्मळा या दोघांच्या विचारसृष्टीचं प्रातिनिधिक परिचय करून आपण या आपल्या 5व्या सत्राची सांगता करणार आहोत. पुढच्या जुलैमधल्या माझ्या आपल्या संवाद सत्रामध्ये सोयराबाईंच्याकडनं आपण पुढे मग वळणार आहोत त्यांच्या चिरंजीवांकडे, म्हणजे कर्ममेळ्याकडे. आज आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया दाना सुखिया दाना सुखिया